नमस्कार. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात जिथे स्ट्रेस तर आपला जणू रोजच्याच सोबती झालाय, तिथे खरा आनंद शोधणं हे खूपच अवघड वाटू शकतं, नाही का? पण थांबा, काळजी करू नका. कारण आज आपण कायमचा आनंद मिळवण्यासाठी 10 सोप्या पण तितक्याच पॉवरफुल स्टेप्सबद्दल बोलणार आहोत. चला तर मग आनंदाच्या या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. कधीकधी असं वाटतं ना, की या रोजच्या कामांमध्ये, जबाबदाऱ्यांच्या ओझाखाली आपला आनंद कुठेतरी हरवूनच गेलाय. एक वेगळीच अस्वस्थता जाणवते. बरं, जर याचं उत्तर हो असेल ना, तर मग आजचा हा भाग खास आपल्या सगळ्यांसाठीच आहे. तर आज आपण एका अशा गाईडबद्दल बोलणार आहोत जे हरवलेला आनंद परत मिळवण्यासाठी 10 सोप्या पायऱ्या दाखवतं. आणि ऐका, या फक्त पायऱ्या नाहीत, तर खरं तर आयुष्य जगण्याची एक नवीन दृष्टी आहे. ओके, तर या 10 स्टेप्सना आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी 4 मुख्य भागांमध्ये विभागलं आहे. पहिला म्हणजे आयुष्यातील आनंदाचा शोध, मग आंतरिक शांतीची जोपासना, त्यानंतर वर्तमानातील शक्ती आणि शेवटी आनंदी जीवनासाठी काही कृती. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, आयुष्यातील आनंदाचा शोध. इथे आपण हे समजून घेऊ की आनंद म्हणजे काही कुठलं डेस्टिनेशन नाही, तर तो एक प्रवास आहे. खरं पाहिलं तर खरा आनंद हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, तो आपल्या आतूनच सुरू होतो. म्हणूनच आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो गट आहे तो म्हणजे आंतरिक शांतीची जोपासना. म्हणजे आपले विचार, आपला दृष्टिकोन यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे आपण इथे शिकणार आहोत. तर या आंतरिक शांतीसाठी 3 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली, स्वतःला स्वीकारणं. दुसरी, माफ करून पुढे जाणं. आणि तिसरी, जी खूपच महत्त्वाची आहे, ती म्हणजे सोशल मीडियापासून थोडं अंतर ठेवणं. चला, यातली प्रत्येक पायरी जरा अजून खोलात जाऊन समजून घेऊयात. तर पहिली आणि सगळ्यात बेसिक स्टेप आहे स्वतःला स्वीकारणं. बघा, इतरांशी तुलना करणं हेच दुःखाचं मूळ कारण असतं. प्रत्येक व्यक्ती युनिक आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. आपल्यात जे काही आहे, जसे काही गुणदोष आहेत, त्या सकट स्वतःला स्वीकारणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे. आता दुसरी स्टेप, क्षमा करणं. हे वाक्य बघा, राग मनात ठेवलात तर आनंद कधीच मिळणार नाही. किती खरंय नाही का? माफ करणं हे काही इतरांसाठी नाही, तर ते स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी गरजेचं आहे. जुन्या गोष्टी सोडून दिल्या की मनावरचं ओझं अगदी हलकं होऊन जातं. आणि हो, ही तिसरी पायरी तर आजच्या काळात सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, सोशल मीडियाचा मर्यादित वापर. सोशल मीडियाचं जग कसं आहे, सतत तुलना करणारं. तर आपलं वास्तविक जग स्वीकृती आणि वर्तमानावर चालतं. त्यामुळे सोशल मीडिया थोडा कमी केला की आपण आपोआप वास्तवात जगायला लागतो. बरं, आंतरिक शांतीनंतर आत्ता आपण वळूया वर्तमानातील शक्ती या दुसऱ्या भागाकडे. होतं काय की आपण अनेकदा भूतकाळ आणि भविष्याच्या चिंतेत इतके अडकतो की आजचा हातात असलेला क्षण जगायचंच विसरून जातो. चला पाहूया रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधता येतो. वर्तमानात जगण्यासाठी इथे 3 खूपच प्रभावी सवयी सांगितल्या आहेत. एक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं, दुसरं म्हणजे वर्तमानाचा पूर्ण अनुभव घेणं आणि तिसरं म्हणजे आपलं लहान लहान यशसुद्धा साजरं करणं. यातली पहिली सवय म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल किंवा कृतज्ञता जर्नल. ही खूप सोपी पण कमालीची प्रभावी आहे. विचार करा, रोज रात्री झोपायच्या आधी फक्त 3 अशा गोष्टी लिहायच्या ज्याबद्दल आपण मनापासून आभारी आहोत. एवढ्याशा गोष्टीने सुद्धा जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे सकारात्मक होऊ शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, भूतकाळात अडकून राहू नका आणि भविष्याची उगाच चिंता करत बसू नका. खरा आनंद आणि खरी शांती फक्त आणि फक्त आत्ता, या क्षणात आहे. जेव्हा आपण या क्षणावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा चिंता आपोआप कमी व्हायला लागते. ओके, तर आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या गटाकडे, आनंदी जीवनासाठी कृती. म्हणजे आपलं बाह्य जग, आपल्या सवयी, आपलं वातावरण आपल्या मानसिक स्थितीवर कसा परिणाम करतो हे आपण इथे समजून घेणार आहोत. या गटामध्ये 4 महत्त्वाच्या कृती आहेत. नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं, आपल्या शरीराची काळजी घेणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि हो, इतरांना निस्वार्थपणे मदत करणं. हे बघा, आपलं वातावरण आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम करतं. आपण ज्या लोकांसोबत जास्त वेळ घालवतो त्यांची एनर्जी आपल्यात येते. म्हणूनच नेहमी सकारात्मक आणि उत्साही लोकांच्या सहवासात राहण्याचा सल्ला दिला जातो. पुढची पायरी म्हणजे आनंदी मनाचं
हे सोपं सूत्र लक्षात ठेवणं, व्यायाम प्लस पुरेशी झोप प्लस योग्य आहार इज इक्वल टू आनंदी मन. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. शरीराला जपलं की मन आपोआप आनंदी राहतं. या रोजच्या धावपळीत स्वतःला विसरायचं नाहीये. स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. एखादा छंद जोपासा, मग ते वाचन असो, संगीत ऐकणं असो किंवा मग ध्यान करणं. या गोष्टी मनाला एकदम ताजंतवानं करतात आणि नवी ऊर्जा देतात. आणि शेवटची पण कदाचित सगळ्यात महत्त्वाची कृती, इतरांची सेवा करणं. जेव्हा आपण कुणालाही निस्वार्थपणे मदत करतो ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो खरा आणि कायम टिकणारा असतो. सेवेतून मिळणारं समाधान खरंच खूप मोठं असतं. तर मग या सगळ्या 10 पायऱ्यांमधून आपण नेमकं काय शिकलो? चला, या सगळ्या विचारांना एकत्र करून पाहूया की आनंदाचा खरा मार्ग नेमका आहे तरी काय. तर सारांश हाच आहे की खरा आनंद हे कुठलं पोचायचं ठिकाण नाहीये, तर तो एक सराव आहे, एक सतत चालणारी प्रॅक्टिस. कशाची? तर आंतरिक शांती, वर्तमानातील जागरूकता आणि सकारात्मक कृती या तिघांमध्ये बॅलन्स साधण्याची. आणि जाता जाता हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला नक्की विचारावा की या 10 पायऱ्यांपैकी अशी कोणती एक लहानशी गोष्ट आहे जी आज, आत्ता स्वतःच्या आनंदासाठी करता येईल. कारण लक्षात ठेवा, आनंदाच्या प्रवासाची सुरुवात नेहमी एका छोट्या पावलानेच होते.